अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अभ्यंग स्नानाला खूप 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 महत्त्व असतं। आपण घरातल्या लहान मुलांपासून सगळे मोठे जण जे आहे ते प्रत्येक जण अभ्यंग स्नान करत असतं, कारण या दिवशी ते करण्याला, अभ्यंग स्नान करण्याला खूप महत्त्व आहे। तर त्यामुळे बघा, नरक चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा तुम्ही अभ्यंग स्नान कराल तर त्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे जी नकारात्मकता आहे, वाईट गोष्टी आहे, आपल्यावर कुठल्या वाईट गोष्टींचा परिणाम झाला आहे, ज्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी अडचणी येतात, आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात, तर त्यासाठी आपल्याला ही वस्तू टाकायची आहे की जेणेकरून आपल्यावर झालेले वाईट परिणाम किंवा वाईट शक्तींचा जो काही परिणाम असेल, नजर दोष असेल, ती जाण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल। बघा, तुम्ही माना किंवा नका मानू, आपण बघितलं असेल की काही लोक खूप कष्ट करतात पण त्यांना पाहिजे तेवढं यश मिळत नाही, आणि मग कितीही काही पण ते देवाचं करतात, अगदी सरळ मार्गी असतात, कधी कोणाशी काही वाईट बोलत नाही, काही नाही, पण तरी पण मग ते कष्ट करून सुद्धा पुढे जात नाही। तर अशा वेळेस काय आहे, कधीतरी कुठेतरी कष्टासोबत नशिबाची साथ मिळत नाही। तर त्यामुळे आपल्याला आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी आणि आपण जी काही सेवा करतो, जे काही आपण कष्ट वगैरे करतो, तर त्याचं फळ मिळण्यासाठी आपल्यावर नकारात्मक गोष्टींचा परिणाम नसणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। आणि नकारात्मकता जर आपल्यामध्ये असेल ना, तर मग आपण कितीही काहीही केलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही। म्हणून सगळ्यात पहिले तुम्ही कुठल्या देवाची सेवा सुरू करणार आहे, काही नित्यसेवा सुरू करणार आहे, काहीही करणार आहे, तर त्याच्या पहिले तुम्हाला नकारात्मकता घालवण्यासाठी काही उपाय करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। बघा, नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण अभ्यंग स्नान हे करतच असतो। सकाळी उठल्यानंतर आंघोळ करताना आपल्याला त्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे। हा जेव्हा तुम्ही उपाय कराल तर तेव्हा काही दिवसातच तुम्हाला अनुभव 100% येईल, तुम्हाला काहीतरी फरक आहे, तुम्ही ज्या गोष्टीसाठी म्हणजे ज्या काही तुमच्या आयुष्यातल्या अडचणी आहे, समस्या आहे, त्या कुठेतरी कमी होत आहे, काहीतरी फरक पडतोय असं तुम्हाला 100% जाणवेल। तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील, तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये आरोग्य, ऐश्वर्य, सुख, संपत्ती हे अगदी तुम्हाला भरभरून मिळेल। बघा, खूप वेळेस होतं की आपलं नशीब जे आहे ते आपल्या भाग्याला साथ देत नाही आणि खूप मेहनत करून सुद्धा आपल्याकडे म्हणावं तेवढा पैसा येत नाही। कारण बघा, तुम्ही आम्ही प्रत्येक जण आपण पैशासाठी झटत असतो, कारण पैसा कमवला तर सर्व सुख आहे, पैसाच सर्व आहे असं पण नाहीये, आपल्या शरीराने सुद्धा साथ देणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर त्यामुळे या दोन्ही गोष्टींकडे आपण लक्ष दिलं ना, तर आयुष्यामध्ये बरेचसे सुख जे आहे, आनंद जो आहे तो आपण उपभोगू शकतो। तर काही घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल, अगदी महिन्याला 4 ते 5 लाख रुपये घरामध्ये सुद्धा येत असतील, तरी पण तेवढा पैसा पुरत नाही। कुठल्या ना कुठल्या वायफळ गोष्टींमध्ये तो पैसा खर्च होतो, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातला पैसा निघून जातो, खर्च होतो। तर यासाठीच आपल्याला काही उपाय अमुक एक दिवशी केले ना तर त्याचा खूप फायदा होतो। बघा, पैसा जो आहे ना तो आपण खर्च, ठीक आहे, आपण असं नाही म्हणत की पैसा अगदी बाकीच्या गोष्टींमध्ये आपण कधी मजा वगैरे करूच नाही, ही गोष्ट मी म्हणत नाही बिलकुल, पण बघा कधी कधी असं असतं की अगदी वायफळ गोष्टींमध्ये पैसा असा निघून जातो आणि आपल्याला कळत सुद्धा नाही, नंतर ते कुठेतरी जाणवतं की अरे बापरे, आपल्याकडून एवढा पैसा अशा गोष्टींसाठी खर्च झालेला आहे। तर त्यामुळे पैसा जो आहे तो पैशाला पैसा टिकावा आणि फालतू गोष्टींमध्ये, वायफळ गोष्टींमध्ये पैसा खर्च होऊ नये, अखंड लक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करावा, लक्ष्मी स्थिर राहावी, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। बघा, पैशासंबंधित खूप जणांना खूप वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, ते आपल्या कुंडलीतील काही दोष असतील तर तरीसुद्धा हे प्रॉब्लेम येतात, आणि माता लक्ष्मी जी आहे ती घरामध्ये स्थायी रूपामध्ये निरंतर तिने वास करावा असं प्रत्येकाला वाटत असतं। तर त्यामुळे तुम्हाला नरक चतुर्दशीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे आपल्याला आनंद, पैसा, सुख, समाधान, हे गेलेलं सुख जे आहे ते सुद्धा आपल्याला परत मिळेल आणि आपलं भाग्य उजळेल। खूप सोपा उपाय आहे। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही सकाळी आंघोळ कराल प्रत्येकाने, ठीक आहे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये हिरवे जे वेलदोडे असतात, मसाल्याचा पदार्थ हिरवे वेलदोडे, ठीक आहे, माता लक्ष्मीचे जे काही आपण उपाय करत असतो तर त्या बऱ्याचशा उपायांमध्ये इलायची म्हणजे हिरवे वेलदोडे किंवा वेलची आपण ज्याला म्हणतो त्याचा उपाय केला जातो, कारण माता लक्ष्मी जी आहे त्यांना वेलदोडे जे आहे, इलायची जे आहे ते प्रसन्न करतात, आकर्षित करतात। तर त्यामुळे तुम्हाला अंघोळीच्या पानामध्ये तुम्ही अगदी 2 घेतले वेलदोडे तरी चालेल, तुम्ही एकतर ते फोडून तुम्ही त्याच्या बिया टाकू शकतात किंवा अख्खे तुम्ही तसेच टाकले तरीही चालेल, ते पाण्यामध्ये टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे, ठीक आहे। आणि दिवाळीचे जेवढे तुम्ही 4-5 दिवस आहे
प्रत्येक दिवस जरी तुम्ही हे वेलदोडे तुम्ही टाकले आणि त्याच्याने आंघोळ केली, परत ते वेलदोडे तुम्ही उचलून धुवून दुसऱ्या दिवशी तुम्ही पाण्यामध्ये परत वापरले तरीही चालेल. आणि हा उपाय तुम्ही जेव्हा पौर्णिमा असेल, अमावास्या असेल, अशा शुभ दिवशी तुम्ही नक्की करा. यामुळे काय होतं, आपल्यातली नकारात्मकता, वाईट गोष्टींचा आपल्यावर काही परिणाम झाला असेल तर ते निघून जाण्यासाठी मदत होते. आणि बघा, या दिवशी अभ्यंग स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. जसं आपण उटणं वगैरे लावून, पंचगव्य लावून आंघोळ करणार आहे, त्याप्रमाणेच तुम्ही पाण्यामध्ये ही एक वस्तू टाका आणि त्यानंतर तुम्ही आंघोळ करा. नक्कीच 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. आपल्यातली नकारात्मकता काढून टाकण्यासाठी या उपायाचा फायदा होतो. आणि जेव्हा घरामध्ये सकारात्मक वातावरण असतं, सकारात्मक ऊर्जा घरामध्ये असते, तर त्यावेळेसच आपल्याला आपण केलेल्या गोष्टीचं फळ मिळतं. म्हणजे आपण कुठली सेवा केली तिचं आपल्याला फळ मिळतं. काही आपण कष्ट करत असू, नोकरी मिळवण्यासाठी, आपला बिझनेस वाढवण्यासाठी, कशासाठी तुम्ही काही प्रयत्न करत असाल तर त्या गोष्टींमध्ये तुम्हाला सफलता मिळेल. कारण आपल्या घरामध्ये, आपल्यामध्ये एवढी सकारात्मकता असते ना, आणि या सकारात्मक ऊर्जेने आपण कुठलंही काम केलं तर मग त्याच्यात आपल्याला यश मिळतंच. तर असा हा अतिशय सोपा पण खूप प्रभावी उपाय आहे. नक्की न विसरता तुम्ही करा. तर घरातल्या सगळ्यांसाठी करा आणि कराल तुम्ही अशी मी अपेक्षा करते. तर हा एक महत्त्वाचा उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.